BA तृतीय वर्ष, फील्ड ऑफ हिस्ट्री, पेपर क्रमांक 13वा, सेमिस्टर 6वे. वस्तू संग्रहालयाचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. विशेषतः अनेक कालखंडात संग्रहालयांचा उपयोग विविध पद्धतीने होत असल्याचे दिसून येते. साधारणतः 3 प्रकारे वस्तू संग्रहालयाचा उपयोग होतो. त्यामध्ये वस्तू गोळा करणे. वस्तू संग्रहालयांचा उपयोग प्राथमिक अवस्थेत वस्तू गोळा करून ठेवण्यासाठी होत असतो. त्याचप्रमाणे माहिती जमवणे व संशोधनासाठी वस्तू संग्रहालय उपयोगी पडते. बऱ्याच वेळा प्रतिष्ठेसाठी वस्तूंच्या संग्रहालयाचा उपयोग केला जातो. त्यानंतर वस्तूंची मांडणी व रचना करणे. दुसऱ्या कालखंडात वस्तूंची रचना, मांडणी, तंत्र, हेतू इत्यादींसाठी वस्तू संग्रहालयाचा उपयोग होतो. त्यामुळे वस्तू संग्रहालयाच्या विकासाच्या कालखंडात प्रगती होते. या मांडणीमुळे हौशी लोकांचा फायदा होतो. त्याचबरोबर मनोरंजनाबरोबर ज्ञान मिळण्यास मदत. वस्तू संग्रहालयात वस्तूंचे प्रदर्शन उत्कृष्ट पद्धतीने केलेले असल्यामुळे वस्तू संग्रहालयांचा उपयोग मनोरंजनाबरोबर ज्ञान मिळवण्यासही होतो. वस्तू संग्रहालयाच्या विकासाच्या तिसऱ्या टप्प्यात फारच बदल होऊन वस्तूंची मांडणी, रचना, तंत्रात बदल होऊन मनोरंजनाबरोबर ज्ञान मिळवण्याविषयी दृष्टिकोन वाढत गेलेला दिसतो. इतिहासासाठी वस्तू संग्रहालयाचा आपण उपयोग बघू. त्यामध्ये वस्तू संग्रहालयामुळे प्रेक्षकांचे एक प्रकारचे मनोरंजन होते. वस्तू संग्रहालयामध्ये इतिहास विषय वस्तूंची कालक्रमानुसार उत्कृष्ट मांडणी करण्यात येते. त्यात प्राचीन अवशेष, शिलालेख, नाणी, ताम्रपट, दुर्मिळ वस्तू इत्यादी वस्तूंची आकर्षक पद्धतीने मांडणी केलेली असल्यामुळे इतिहासविषयक माहिती समजण्याबरोबर इतिहासविषयी वस्तू संग्रहालयाचा महत्त्वाचा उपयोग होतो. त्यामध्ये आणखीन विद्यार्थ्यांचे कुतूहल व जिज्ञासा वाढते. वस्तू संग्रहालयामुळे वस्तू संग्रहालयामध्ये दिलेल्या अभ्यासक्रम व कृतीद्वारे दिलेले शिक्षण हे प्रभावी ठरत असते. हे शिक्षण इतिहासविषयक वस्तू संग्रहालयातून विद्यार्थ्यांना मिळण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आवड व अभिरुची निर्माण करण्यासाठी अशा शिक्षणाचा उपयोग होत असतो. वस्तू संग्रहालयातील रचना, प्रयोग, तंत्रज्ञानाचे नमुने पाहून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना स्फूर्ती व प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करण्याचे कार्य वस्तू संग्रहालयांद्वारे केले जाते. ऐतिहासिक परंपरेचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्यास वस्तू संग्रहालय खूप मोलाची मदत करीत असते. त्यानंतर इतिहासकारांची दृष्टी विशाल होते. संशोधक किंवा इतिहासकार वस्तू संग्रहालयातील वस्तूंच्या आधारे इतिहासाचा अन्वय अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. वस्तू संग्रहालयामुळे इतिहासामधील जे पारंपरिक विचार किंवा मत आहेत ते बदलून इतिहासकारांची किंवा संशोधकांची दृष्टी विशाल बनवण्यासाठी इतिहासविषयक संग्रहालयाची मोठी मदत होते. वस्तू संग्रहालयामुळे सर्व प्रकारचे ज्ञान मिळते. वस्तू संग्रहालयामुळे सर्व प्रकारच्या वस्तूंचे, कलांचे, स्थापत्यांचे, हत्यारांचे ज्ञान प्राप्त होण्यास मोठी मदत होते. अलीकडे दृकश्राव्य साधनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पुरावे व आधुनिक शोध, कल्पना, मॉडेल्स इत्यादींचे ज्ञान वस्तू संग्रहालयामुळे मिळण्यास फार मोठी मदत होताना दिसते. शिक्षणाच्या व ज्ञानाच्या कक्षा यामुळे रुंदावल्या आहेत. शिक्षणामध्येही नवनवीन प्रयोग सुरू झालेले आहेत. या सर्व आधुनिक तंत्रांचे स्वरूप जाणून घेण्यासाठी वस्तू संग्रहालयाचा फार मोठा उपयोग होताना दिसतो. त्यामध्ये छोट्या मोठ्या वस्तूंचे सहज निरीक्षण करता येते. इतिहास वस्तू संग्रहालयाचा प्रेक्षकांना व विद्यार्थ्यांना फार मोठा उपयोग होताना दिसतो. कारण विशेषतः इतिहासविषयक ज्या छोट्या मोठ्या वस्तू असतात त्याचे संग्रहालयाद्वारे जवळून निरीक्षण करता येते. त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारे हे कुतूहल व जिज्ञासा समजण्यास मोलाची मदत होते. त्यानंतर राष्ट्रीय भावना व स्फूर्ती निर्माण करण्यासाठी प्रत्येक राष्ट्राचा सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक ठेवा वस्तू संग्रहालयामध्ये जपून ठेवला जातो. वस्तू संग्रहालयातील विविध वस्तूंद्वारे आपल्या पूर्वजांनी केलेल्या कार्याची व पराक्रमाची नोंद ठेवली जाते. अनेक वस्तू संग्रहालय भावी पिढीला सतत मार्गदर्शन करताना दिसतात. ते राष्ट्राचे स्फूर्तिस्थान असतात आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये किंवा लोकांमध्ये राष्ट्रीय भावना व स्फूर्ती निर्माण करण्यासाठी वस्तू संग्रहालयाचा चांगला उपयोग होताना दिसतो. त्यानंतर प्राचीन संस्कृतीचे जतन करण्यासाठी वस्तू संग्रहालयाची उभारणी केली जाते. हा त्याचा मेन पाया असतो. संग्रहालय हे प्राचीन वस्तू गोळा करणे, त्याचे जतन करणे आणि यथायोग्य प्रदर्शित करणे हा संग्रहालयाचा मुख्य उद्देश असलेला दिसून येतो. म्हणून वस्तू संग्रहालय हे ऐतिहासिक
व प्राचीन परंपरांचे जतन करण्यासाठी उपयुक्त असलेले दिसून येतात. त्यानंतर म्युझियमसाठी पुढील 3 प्रमुख घटक महत्त्वाचे असतात. वस्तू संग्रहालयाची मालकी, जमा केलेल्या वस्तूंचे हेतू व उद्दिष्टे कोणती, वस्तू संग्रहालयांना भेटी देणारा कोणता घटक, समाज, जनता, विद्यार्थी. या 3 गटात सतत बदल होत चालला आहे. अनेक वस्तू संग्रहालये शासनाच्या वतीने उभारण्यात आली आहेत, परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या वस्तू संग्रहालयाची ध्येय व कार्य काय आहेत, कोणत्या कारणांसाठी व हेतूसाठी ती स्थापन करण्यात आलेली आहेत व ते ध्येय कितपत साध्य केले जाते याचा मागोवा आपण बघू. प्राचीन संस्कृतीचे जतन करणे हे वस्तू संग्रहालयाचे मुख्य ध्येय आपल्याला म्हणता येईल. इतिहासविषयक वस्तू संग्रहालयाचे सर्वात महत्त्वाचे ध्येय किंवा कार्य काय असेल तर ते म्हणजे प्राचीन संस्कृतीचे जतन करणे. या उद्देशाने वस्तू संग्रहालयाची उभारणी करण्यात येते. वेगवेगळ्या क्षेत्रातील संग्रहालये असतात. प्राचीन वस्तू गोळा करणे, त्याचे जतन करणे, त्याचे प्रदर्शन करणे हे संग्रहालयाचे प्रमुख ध्येय किंवा कार्य असून त्यातून समाजाच्या सांस्कृतिक प्रगतीचा आढावा घेऊन प्राचीन संस्कृतीचे जतन करता येते. त्याचबरोबर वस्तूंचा संग्रह करणे हे इतिहासविषयक वस्तू संग्रहालयाचे महत्त्वाचे ध्येय किंवा कार्य आहे. कारण वस्तू या पुराण काळातील असल्याने लवकर नष्ट होऊ शकतात. अशा परिस्थितीत वस्तू संग्रहालयाने वस्तूंचा संग्रह करणे हे वस्तू संग्रहालयाचे महत्त्वाचे आणखीन एक ध्येय आणि कार्य आहे. नाहीतर हे संग्रहालय मृतवत बनू शकतात किंवा त्याची काहीही किंमत शुल्क त्याचे उरत नाही. वस्तू संग्रहालयाला त्वरित वस्तू मिळवणे शक्य असले तरी वस्तू संग्रहालयांना जागेची अडचण निर्माण होऊ शकते. तेव्हा कला वस्तूंचे नियोजनबद्ध संग्रह करणे ही बाब खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे वस्तू संग्रहालयाचा दर्जा व महत्त्व अधिक वाढते. म्हणून वस्तू संग्रहालय कशा स्वरूपाचा करावायचा याबाबत संग्रहालयाचे उद्दिष्ट निश्चित स्वरूपाचे असले पाहिजे. त्यात उगाचच भरमसाठ वाढ करणे हे महत्त्वाचे नाही, कारण बिनकामाच्या वस्तूही यामध्ये वाढता कामा नये. ह्या वस्तूंचा संग्रह नियोजन पद्धतीने केला गेला पाहिजे. त्यानंतर वस्तूंचे जतन करणे. इतिहासविषयक वस्तू संग्रहालयाचे आणखीन एक महत्त्वाचे ध्येय किंवा कार्य म्हणजे गोळा केलेल्या वस्तूंचे योग्य प्रकारे जतन करणे. वस्तू संग्रहालयात आणलेल्या वस्तूंचे आयुष्य वाढवणे आवश्यक असते. म्हणूनच काळजीपूर्वक वस्तूंचे संवर्धन किंवा जतन हे अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. विशेषतः ज्या नाशवंत वस्तू आहेत त्या नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी अनेक शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून वस्तूंचे आयुष्य वाढवता येते. अशा तऱ्हेने वस्तूंचे जतन करणे संग्रहालयाचे महत्त्वाचे ध्येय आणि कार्य ठरले पाहिजे. त्यानंतर वस्तूंचे प्रदर्शन करणे. वस्तूंचा संग्रह आणि त्यांची जोपासना करणे याबरोबर चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करणे हे देखील वस्तू संग्रहालयाचे महत्त्वाचे कार्य ठरते. प्राचीन संस्कृतीचे ज्ञान हे केवळ काही लोकांपुरते किंवा विद्वानांपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी वस्तूंचे उत्कृष्ट प्रदर्शन करणे आवश्यक असते. त्यासाठी प्रदर्शन जास्तीत जास्त आकर्षक कसे दिसेल यासाठी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. प्रदर्शित वस्तू स्पष्ट व उठावदार दिसली पाहिजे. याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांनी पुन्हा पुन्हा संग्रहालयाला भेटी दिल्या पाहिजे. यासाठी प्रदर्शन आकर्षक बनवणे हे म्युझियमचे महत्त्वाचे ध्येय आहे. त्यानंतर शैक्षणिक कार्यामध्ये प्रत्येक वस्तू संग्रहालयाने प्रेक्षकांकरता शैक्षणिक कार्यक्रम आखले पाहिजे. हे उपक्रम 2 गटांसाठी आखले पाहिजे. एक म्हणजे विद्यार्थी वर्ग व त्यानंतर प्रौढ नागरिक. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिक्षण देताना ज्या पद्धती आपण वापरतो त्याने पूर्ण ज्ञान मिळतेच असे नाही, तर संग्रहालयाद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. उदाहरणार्थ सिंधू संस्कृतीतील वस्तू बघून त्या संस्कृतीचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळू शकते. ते प्रत्यक्ष ज्ञान शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. हे प्रत्यक्ष ज्ञान संग्रहालयाच्या माध्यमातून देण्याचे प्रमुख कार्य केले जाते. दुसरा वर्ग म्हणजे प्रौढ वर्ग होय. यांच्यासाठी वेगळा प्रयत्न केला पाहिजे. वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी प्रौढांना आकर्षित केले पाहिजे. प्रदर्शन पाहत असताना प्रौढांसाठी विश्रांती घेण्यासाठी ही व्यवस्था केली पाहिजे. यासाठी वस्तूंचे प्रदर्शन तळमजल्यावर मांडणे आवश्यक असते. असा उपक्रम प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम
मुंबई या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर वस्तूंचा अन्वय अर्थ लावणे. वस्तू संग्रहालयांना अनेक कार्ये करावी लागतात. त्यात वस्तूंच्या प्रदर्शनाबरोबर वस्तूंचा अन्वय अर्थ लावणे हेही आहे. लोकांना ऐतिहासिक वस्तू बघताना त्या वस्तूंचा अर्थ समजणे, त्याचे महत्त्व समजणे, त्या लोकांना त्या वस्तूंची ऐतिहासिक माहिती देणे हाही घटक महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर राष्ट्राचे म्युझियम हे एक स्फूर्तिस्थान ठरते. वस्तू संग्रहालय हे भावी पिढीला मार्गदर्शन करतात. वस्तू संग्रहालय राष्ट्रीय जीवनाची स्फूर्तिस्थाने असतात. म्हणून म्युझियम राष्ट्राच्या वैभवाची प्रतीके आहेत. तो सांस्कृतिक ठेवा वस्तू संग्रहालयाने जपून ठेवून आपले कर्तव्य केले आहे. त्यानंतर राष्ट्राच्या प्रगतीचा आलेख. वस्तू संग्रहालय राष्ट्राच्या गतकालीन वैभवाचा खजिना असतात. देशाच्या प्रगतीचा आलेख असतो. वस्तू संग्रहालयातील कलाकृती, मॉडेल्स इत्यादींची कल्पना देशाच्या सांस्कृतिक प्रगतीची माहिती देतात. तेव्हा गतकालीन राष्ट्राच्या वैभवाची माहिती वस्तू संग्रहालयामार्फतच मिळते. देशाच्या संस्कृतीची माहिती वस्तू संग्रहालयामार्फत सहज मिळू शकते. त्यासाठी देशभर फिरण्याची गरज पडत नाही. हा राष्ट्राच्या प्रगतीचा आलेख सर्वांना सांगण्याचे काम वस्तू संग्रहालयाला करावे लागते. त्यानंतर वस्तू संग्रहालयातील वस्तूंचे वर्णन करणारे एखादे छापील पुस्तक तयार केले पाहिजे. त्यामध्ये माहितीपत्रके, टिपणे प्रसिद्ध केली पाहिजे. अनेक वस्तू संग्रहालय रंगीत चित्रांचे महाग कॅटलॉग पण प्रसिद्ध करतात, कारण या प्रसिद्ध साहित्यांद्वारे त्या म्युझियमच्या माहितीचा प्रसार हेही वस्तू संग्रहालयाचे अतिशय महत्त्वाचे काम आहे. त्यानंतर आधुनिक युगात विविध क्षेत्रातील प्रगती जाणून घेण्यासाठी वस्तू संग्रहालयाचे काम महत्त्वपूर्ण आहे, कारण वस्तू संग्रहालयामार्फत ऐतिहासिक वस्तूंबरोबरच विविध शास्त्रीय शोधांचीही मांडणी करतात. उदाहरणार्थ न्यूटनची उपकरणे, रेल्वेचा शोध, तारायंत्राचा शोध, स्टीफनचे वाफेचे इंजन, रडार, ऐतिहासिक कागदपत्रे, चित्रे, शिल्पांचे नमुने, धातूंचे प्रकार इत्यादी अनेक वस्तू आपल्याला बघायला मिळतात. ही वस्तू संग्रहालय आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून तेथील धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक माहिती देण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. म्युझियममधील वस्तूंना ओळखण्यासाठी त्यावर चिठ्ठ्या किंवा लेबलचा वापर करणे आवश्यक ठरते, कारण त्या पटकन वाचता आल्या पाहिजे. म्हणजेच वस्तू संग्रहालय बघायला येणाऱ्या प्रेक्षकांना त्या वस्तूंचा परिचय होतो. परंतु ज्यांना स्वतंत्र अभ्यास करायचा त्यांना स्वतंत्र कक्ष असायला हवा. अशी व्यवस्था अनेक म्युझियमनी केलेली दिसून येते. तो स्तुत उपक्रम आहे. अशा पद्धतीने जे वस्तूंचे प्रदर्शने मांडतात त्या ठिकाणीही सुलभ पद्धतीने मांडणी आवश्यक आहे. त्यामुळे वस्तूंचा परिचय होण्यास मदत होते. कलाविषयक वस्तू संग्रहालयात प्रौढांना काही मूलभूत सुविधा आहेत का हे लक्षात घेऊनच वस्तूंची रचना किंवा प्रदर्शन मांडणे आवश्यक ठरते. त्यानंतर वस्तूंचे वर्गीकरण. म्युझियममध्ये वस्तूंचे नीट वर्गीकरण करून त्यांची रचना तार्किकदृष्ट्या करायला हवी. अनेक कलादालनांमध्ये इतिहासविषयक वस्तू संग्रहालयात आणि विज्ञानविषयक वस्तू संग्रहालयात साहित्य प्रकार किंवा उपगट याप्रमाणे रचना करणे योग्य ठरते. एखाद्या गोष्टीची उत्क्रांती कशी झाली व त्या वस्तूमध्ये हळूहळू कसा बदल होत गेला याची क्रमशील रचना करणे योग्य ठरते. शोभिवंत कला विषयक वस्तू संग्रहालयामध्ये वस्तूंची निवड, त्याचा फॉर्म, बाह्य देखावा, रचना, स्वरूप, आकार, निर्मितीचा हेतू, रंग अथवा इतर गुण किंवा वैशिष्ट्यांनुसार त्याची रचना केली जाते. शोभिवंत कला वस्तू संग्रहालयाची रचना अशा पद्धतीने केली जाते. त्यानंतर वस्तूंची सूची तयार करणे. वस्तू संग्रहालयातील वस्तूंच्या नोंदी ठेवणे त्या ज्याप्रमाणे व्यवस्थापकाची जबाबदारी असते त्याचप्रमाणे वस्तू संग्रहालयातील वस्तूंची सूची तयार करण्याचे कामही व्यवस्थापकाचे असते. वस्तूंची सूची तयार करण्याचे काम हे फार महत्त्वाचे असते, कारण वस्तू संग्रहालयात ज्या ऐतिहासिक वस्तू आहेत त्या वस्तूंची सूची आद्य अक्षरानुसार केली जाते. वस्तूंच्या सूचीमुळे वस्तू संग्रहालयातील ऐतिहासिक व प्राचीन वस्तूंच्या उपलब्धतेची कल्पना येते. वस्तू संग्रहालयात ज्या ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तू आहेत त्याची सूची तयार केलेली असते. त्यामुळे वस्तू संग्रहालयातील वस्तूंची आपल्याला माहिती होते. वस्तू संग्रहालयात विविध प्रकारच्या वस्तू असतात, त्यामुळे या वस्तूंची नोंद घेणे व त्या वस्तूंची सूची तयार करणे व्यवस्थापन आणि माहितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. अनेक संशोधक, अभ्यासक, पर्यटक व अभ्यासांतर्गत सहलीसाठी आलेले विद्यार्थी
ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास भेट देत असतात. अशा वेळी वस्तू संग्रहालयातील वस्तूंच्या सूचींचा त्यांना उपयोग होतो. वस्तूंची सूची पाहिल्यानंतर वस्तू संग्रहालयात कोणत्या ऐतिहासिक वस्तू आहेत याची संशोधक, अभ्यासक व पर्यटकांना कल्पना येते. यानंतर आपण वस्तू संग्रहालयाचे स्वरूप व प्रकार बघू.